नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे 3 ते 4 दिवस टिकणारा एकदम सोप्या पद्धतीने तोंडात टाकताच विरघळणारा गाजराचा हलवा बनवते। अर्धा किलो गाजरं घेतली आहेत, स्वच्छ धुवून घेतली आहेत। आता याची आपल्याला साल काढून घ्यायची आहे। याची साल काढत असताना एकदम पातळ अशी साल काढायची आहे, जास्ती जोर लावून साल काढायची नाहीये। आता ही साल काढलेली गाजरं मी ते किसून घेते। अगदी खूप बारीक किसणीवरती नाही तर मीडियम अशा किसणीवरती ही सगळी गाजरं आपल्याला किसून घ्यायची आहेत। सगळे गाजर मी ते किसून घेतलेले आहेत। आता इथे मी एक कढई गरम व्हायला ठेवते। यामध्ये एक मोठा चमचा तूप घालायचं आहे। तूप नंतर आपण वापरणार आहे, आता मी त्यामुळे जास्ती घालत नाहीये। फक्त एक चमचा तूप गरम झालं की यामध्ये किसलेलं गाजर घालायचं आहे। गॅस मी आत्ता मोठा ठेवला आहे आणि हाय हीटवरती 1 मिनिट या तुपामध्ये हे गाजर आपल्याला परतून घ्यायचे। खूप जास्त परतायचं नाही, फक्त 1 मिनिट हाय हीट ठेवायची। हलकासा याचा कलर बदलतो या तुपामध्ये परतून घेतल्यानंतर। तुमच्याकडे कमी वेळ असेल तर कढईमध्ये न बनवता डायरेक्ट कुकरमध्ये तुम्ही हा गाजर हलवा बनवू शकता। मोठ्या गॅसवरती हे मी 1 मिनिट परतून घेतलं। इथे पाहताय तुम्ही हलकासा याचा कलर बदलला आहे। आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे। यामध्ये मी 2 कप दूध घालते। जर तुम्ही कुकरमध्ये बनवत असाल तर फक्त 1 कप दूध यामध्ये घालायचं आहे, कारण कुकरमधलं पूर्ण दूध आटत नाही, कढईमध्ये शिजायला वेळ लागतो। त्यामुळे 2 कप दुधामध्ये ते गाजर व्यवस्थित असं शिजलं जातं। हे सगळं आता मी मिक्स करून घेते चांगलं। अजून यामध्ये दूध घालण्याची गरज नाही आहे। जर नंतर वाटलंच की गाजर अजून शिजलं नाही तर थोडंसं दूध तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता यावरती झाकण ठेवायचं आणि आरामात याला 15 ते 20 मिनिटे शिजवून द्यायचं। आता गॅसची हीट मी मीडियम ठेवली आहे। अधूनमधून याला चेक करून घ्यायचं आहे। अधेमध्ये याचं झाकण काढायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे मिक्स केलं की परत यावरती झाकण ठेवायचं आणि यातलं दूध पूर्णपणे आटेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। हे सगळं मिक्स करून मी परत यावरती झाकण ठेवते। झाकण ठेवल्यामुळे पटकन शिजेल हे गाजर। 15 ते 20 मिनिटांनंतर इथे आपण पाहताय यातलं बऱ्यापैकी दूध आटलेलं आहे आणि गाजर पण छान असं आता शिजत आलं आहे। गाजर चांगलं शिजलं आहे असं वाटलं तर गॅसची हीट थोडीशी मोठी करून यामध्ये थोडंसं शिल्लक राहिलेलं दूध तुम्ही आटवून घेऊ शकता। किंवा या स्टेजला जर तुम्हाला वाटलं की दूध यातलं कमी आहे आणि गाजर अजूनही शिजलं नाही तर अजून थोडंसं दूध तुम्ही यामध्ये घालून गाजर शिजवून घेऊ शकता। इथे 2 कप दुधामध्ये गाजर एकदम छान सॉफ्ट असं शिजलं गेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे। 1 कप साखर घालते मी। गोडीचं प्रमाण तुम्हाला कितपत आवडतंय त्यानुसार घालू शकता। अर्धा कप यामध्ये मी खवा घातला आहे। थोडेसे ड्रायफ्रूट्स मोठे मोठे असे कट करून घातलेले आहेत। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची हीट मी कमी ठेवलेली आहे। साखर घातल्यानंतर हे मिश्रण पहिल्यापेक्षा थोडंसं सैलसर होईल, पण हे पटकन लगेचच दाटसर होतं, याला जास्त वेळ लागत नाही। यामध्ये खवा आणि साखर छान व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे। इथे पाहताय तुम्ही पूर्ण गाजर हलवा तयार झाल्यानंतर याचा जो कलर आहे तो पहिल्यापेक्षा खूप सुंदर आणि डार्क असा आला आहे। आता सगळ्यात शेवटी यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि 2 चमचे तूप घालायचं आहे। शेवटी सगळ्यात तूप घातल्यामुळे या हलव्याची टेस्ट अप्रतिम अशी येते। मस्त आणि जबरदस्त असा हा आपला गाजराचा हलवा तयार झाला। 1 मिनिट मी हे सगळं मिक्स करून घेतलं आणि याचा मी आता गॅस बंद करते। हा थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये भरून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता। 2 ते 3 दिवस हवा तेव्हा बाहेर काढून गरम करून खाऊ शकता। मस्त आणि अप्रतिम असा गाजराचा हलवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। परत भेटू अशाच एका मस्त आणि नवीन रेसिपीमध्ये। धन्यवाद।